हार गुच्छ ताटव्याने स्वर्गाचाही विसर पडावा, पर्वताच्या कातळातून मूर्तिमंत असा घडावा, देह तो सोडून जाई जीव आपला हळवावा, गेली मुरझून कळी तरीही सुगंध सदा दरवळावा, गेली मुरझून कळी तरीही सुगंध सदा दरवळावा। आयुष्याच्या प्रवाहात अनेक फुलांच्या बागा दिसतात, बहरलेल्या, रंगीबेरंगी, हिरव्या, पिवळ्या आणि पांढऱ्या देखील। प्रत्येक फुलाचा सुगंध स्वतंत्र, अशीच प्रत्येक माणसाची स्वतंत्र ओळख, स्वतंत्र प्रतिभा आणि स्वतःचं स्वतंत्र विश्व। परंतु ताई म्हणजेच नलिनी दिलीप दशपुते यांचा जन्म जरी स्वतंत्र असला तरी त्यांचे विश्व मात्र कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार आणि या सर्वांचा सहवास। दिनांक 16/10/1971 रोजी देवळ्यातील बर्वेबाईंच्या दवाखान्यामध्ये सिंधुताई निंबा बधान आणि निंबा केशव बधान यांना कन्यारत्न प्राप्त झाले आणि बधानांच्या परिवारात लक्ष्मी सुखद पावलाने समाधानी होऊन आली। नलिनी निंबा बधान म्हणजेच सर्वांची लाडकी ताई। शेमळी या ग्रामीण भागात लहानपण घालवत असताना शेतीकाम, मळ्यातल्या निंदणी, पेरणी, नांगरणी या सर्व गोष्टी ताई आनंदाने जगल्या। त्यांना गायनाची आणि नाचण्याची खूप आवड असल्याने बालपणापासूनच त्या खूप उत्साही होत्या। वडिलांचे किराणा दुकान असल्याने आपल्या 3 बहिणी आणि 1 भाऊ यांच्यासोबत केबीएच हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण करीत असताना ताई वडिलांच्या किराणा दुकानात त्यांना मदत करीत असे। मोठी बहीण अक्का, लहान बहीण बिबडी आणि गुड्डी, भाऊ बापू यांचा सांभाळ देखील ताईने केला। मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यावर एखाद्या पुरुषाप्रमाणे ताईने मूळपाटीपासून तर तिच्या सासरी येणे जाणे ठेवून सतत मायेचा ओलावा ठेवला। शिक्षण पूर्ण झाल्यावर दिनांक 10/4/1988 रोजी उमराणेचे केदू नारायण यांच्या मध्यस्थीने दत्तात्रय नरहर दशपुते यांचे चिरंजीव दिलीप दत्तात्रय दशपुते यांच्यासोबत सटाणा येथे ताईचा विवाह संपन्न झाला आणि दशपुते कुटुंबात ताईच्या रूपाने लक्ष्मीचे आगमन झाले। उमराण्याला सासू, सासरे, आजे सासू, दीर, नंदा अशा पोक्त कुटुंबात ताई आल्या आणि आयुष्याचा नवा मार्ग सुरू झाला। पण उमराण्यात जास्त दिवस न राहता 2-3 वर्षातच ताई आणि त्यांचे पती दीर नाशिकमध्ये स्थायिक झाले। सुरुवातीला भाड्याच्या घरात राहून त्यांनी दशपुते प्रोव्हिजन स्टोअर्स म्हणून 1987 मध्ये दिलीप आणि सुभाष या दोन्ही बंधूंनी किराणा व्यवसाय सुरू केला। त्यांना मार्गदर्शक करण्यासाठी मध्ये मध्ये गावावरून त्यांचे मोठे बंधू हरी दशपुते हे दर शनिवारी आणि रविवारी नाशिकला चक्कर मारून मार्गदर्शन करीत आले। सासू सासऱ्यांची वयोमानाने तब्येत खालावल्याने ताईने त्यांना नाशिकला बोलावून घेतले आणि आईवडिलांप्रमाणे त्यांची सेवा केली। माहेरी किराणा दुकानाचा अनुभव पाठीशी असल्याने ताईंनी आपल्या सासरच्या किराणा व्यवसायात विशेष लक्ष दिले, त्यामुळे बाबांना त्याची चांगली मदत झाली आणि व्यवसायाने गती घेतली। संसाराच्या या सुंदर प्रवासात ताई आणि बाबांना 16 एप्रिल 1989 रोजी पहिले कन्यारत्न प्राप्त झाले, तर 2 डिसेंबर 1992 मध्ये दुसरे पुत्ररत्न प्राप्त झाले। आजी आजोबांच्या सहवासात मुलांचे संगोपन उत्तम झाले। त्यावेळी मात्र सासू सासऱ्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांची सेवा केली आणि मुलांचे पालनपोषणही केले। अशावेळी दरवेळीच घरात येणाऱ्या पै पाहुण्यांची ताईने विशेष काळजी घेतली। आपल्या घरात आलेला पाहुणा रिकाम्या पोटी कधीच जाऊ नये हा ताईंचा विशेष गुण होता। त्यामुळे येणाऱ्या अतिथींची ताई आनंदाने सेवा करायची, कारण ताईने आध्यात्मिक गुरु आणि मार्गदर्शक कलावती आईंना गुरु केले होते। त्यामुळे संसाराच्या गाराड्यात 2 शब्द देवाचेही मुखात असावे, हरिनामाचा जप असावा अशी ताई काळजी घ्यायची आणि हे संस्कार त्यांनी आपल्या मुलांनाही दिले। भजनाला जाणे, हरिपाठ वदवून घेणे, देवपूजा करणे या संस्कारांनी मुलांमध्येही आध्यात्मिक गोडी निर्माण केली। 1993 मध्ये आपली ननंद बायटीचे लग्न थाटामाटात पार पाडले, तर 24 फेब्रुवारी 1995 ला लहान दीर सुभाष दशपुते यांचा विवाह मोठ्या जबाबदारीने पार पाडला आणि त्याच दरम्यान 7 नोव्हेंबर 1994 मध्ये तिसरे पुत्ररत्न प्राप्त झाले। आनंदाच्या झाडाला सुखाची चांदणे लगडली की ते झाड जोमाने बहरते आणि अधिकच फुलून जाते। ताईंचे दशपुते कुटुंबात येणाऱ्या आगमनाने असेच काहीसे झाले। 1997 मध्ये लहान्या दिरांना स्वतंत्र किराणा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर ताईंनी उभे केले, तर मोठी ननंद लता विजय नावरकर यांचे 2001 मध्ये पतींचे निधन झाल्यावर ताई आणि बाबांनी
बहिणीच्या पाठीशी आईवडिलांप्रमाणे उभे राहून त्यांना आभाळासारखा आधार दिला. तिची मुले गौरव आणि योगेश यांच्याकडे मुलांप्रमाणे विशेष लक्ष दिले. ताईंचे मामे सासरे नरेंद्र काशीनाथ बागड, मावसदीर मोतीराम वसंत कोठावदे तसेच आपला भाऊ हे सर्व ताईंच्याच घरी राहण्यासाठी होते. त्या सर्वांचे ताईने विशेष लक्ष देऊन त्यांच्या आयुष्याला हातभार लावला. जेवढे सासरचे प्रिय तेवढेच माहेरचेही ताईला प्रियच होते. त्यामुळे ताईने सासर आणि माहेर असा कधीच भेदभाव केला नाही. भावाच्या शिक्षणापासून तर समर्थ पुस्तकालय आणि त्याचा विवाह या सर्व गोष्टी ताईने आईसारखा सांभाळ करून पार पाडल्या. दिनांक 11 जुलै 2013 मध्ये मोठी मुलगी मोनाली उर्फ माई हिचा विवाह नाशिकचे कैलासवासी सोमनाथ परशुराम मालपुरे यांचे चिरंजीव महाराष्ट्र शासनाच्या जलसिंचन विभागात कार्यरत असलेले श्री अमित मालपुरे यांच्याशी करून नवे ऋणानुबंध जपले. घरच्यांची मनधरणी, किराणा व्यवसायाचा वाढता व्याप, मुलांचे शिक्षण, पाहुण्यांची उठबैस या सर्व गोष्टी सांभाळून ताई आणि बाबांनी 2010 मध्ये द्वारकाधाम, 2011 मध्ये काशी, 2015 मध्ये जगन्नाथपुरी व रामेश्वरम आणि 2018 मध्ये केदारनाथ आणि बद्रीनाथ असे चारीधाम केले. तसेच ताईने जोडीने 12 ज्योतिर्लिंग आणि कर्दळीवनाची परिक्रमा देखील पूर्ण केली आहे. दारासमोर आलेली पांडुरंगाची दिंडी म्हटलं की ताईंच्या घरी आनंदाचा सोहळा असायचा. वारकऱ्यांची सेवा चहापासून तर जेवणापर्यंत आणि हरिपाठापासून तर कीर्तनापर्यंत अशा भक्तिमय वातावरणात ताईंनी अनेक वर्ष सेवेसाठी वाहिली. ताईंनी आपल्या बहिणी मनीषा संजय अमृतकर आणि सरोज राजेंद्र कोठावदे यांना नाशिकमध्ये बोलावून त्यांच्या व्यवसायापासून तर त्या सर्वांच्या मुलामुलींच्या लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी ताईने अगदी घरातल्या खंद्या पुरुषासारखी पार पाडून सर्वांच्या संसाराला कर्तृत्वाचा हातभार लावला आणि त्यांना नवी दिशा दिली. त्यासोबतच ताईंनी आपल्या 3ही मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजात त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. माई उर्फ मोनाली ही BBA असून द्वितीय चिरंजीव संकेत हा ऑप्टोमेट्रिस्ट आहे, तर तृतीय चिरंजीव भूषण हा केमिकल इंजिनियर आहे. 25 फेब्रुवारी 2018 रोजी मोठ्या मुलाला चष्म्याचे दुकान टाकून त्याला त्याच्या पायावर उभे केले. तर त्याच दरम्यान मोनालीला कन्यारत्न प्राप्त झाल्याने मात्र ताईचा आनंद गगनात मावेनासा झाला. लेक जावयाची अधिक मासात ताईंनी लक्ष्मीनारायणाप्रमाणे सेवा केली. तर विहीनबाईचा पाहुणचार मात्र ताई सख्या बहिणीप्रमाणे करायची. त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको अशी त्यांची अवस्था व्हायची. 17 मे 2019 रोजी संकेतचा विवाह नाशिकमधील श्री दिलीप बाबूलाल वाणी यांची द्वितीय कन्या अश्विनी हिच्याशी लावला. तर लहान मुलगा भूषण याचा विवाह सन 2023 मध्ये आभोण्यातील नामवंत व्यक्तिमत्व श्री शंकर काशीनाथ मुसळे यांची कन्या श्वेता हिच्याशी मोठ्या दिमाखात पार पडला. सून, मूल, लेक, जावई या सर्वांची सेवा आणि सणावाराला त्यांचा पाहुणचार ताईने अगदी काळजीने केला. सून ही मुलगीच आहे असेच नेहमी ताई म्हणायच्या. त्यामुळे सुनांनाही आपण सासरी आहोत असे कधीच वाटले नाही. मोनाली आणि संकेत यांना मुले झाल्यावर मात्र ताईंना जगण्याचे जणू नवे बळ मिळाले होते. नातवंडे देखील ताईंच्या इतके अंगावर होते की ताईंशिवाय त्यांना करमतच नव्हते आणि ताईलाही नातवंडांशिवाय करमत नव्हते. नातवंडांचा वाढदिवस म्हणजे ताईसाठी दिवाळी असायचा. उत्साह आणि आनंद. ताईंचा हा उत्साही स्वभाव संपूर्ण दशपुते परिवाराला आनंदी आणि एकत्र ठेवत आला आहे. आयुष्याच्या या वाटेवर अनेक खाचखळगे आली, चढउतार आली, संकटे देखील आली, पण ताईने ती परिस्थिती कधीच धरून ठेवली नाही. तर ती परिस्थिती काही मुक्कामी राहणार नाही ही गोष्ट ताईंना माहीत होती. त्यामुळे ताई कधीच खचली नाही, रुसली नाही की अडून बसली नाही. केल्याने होते रे, आधी केलेच पाहिजे हा मंत्र ताईच्या मनात ठाम होता. त्यामुळेच शेवटपर्यंत ताईंनी सर्वांसाठी खूप केले, पण स्वतःसाठी काही हवे याची कधी हाव धरली नाही की हट्ट केला नाही. मिळेल त्याच्यात समाधानी राहणे हाच त्यांचा गुरुमंत्र असे. आणि ताईंना भक्कम साथ होती ती त्यांच्या पतीची. त्यामुळेच हे सर्व सुख ते उपभोगू शकल्या. परमेश्वराची गोडी असलेली माणसे फार काळ संसारात थांबत नाही, पण संसार करून परमेश्वराची सेवा करणे यात मोठे सुख असते. म्हणूनच ताईचे चारीधाम, 12 ज्योतिर्लिंग आणि अनेक देवस्थाने झाली, देवदर्शन झाले. मुलांना त्यांच्या पायावर उभे करून ताई भरून पावल्या. 26 मे 2024 श्री स्वामी समर्थ केंद्राकडून पती, बहीण, मेहुणे, मुलीची सासूबाई, मावस सासूबाई, मावस ननंदबाई या सर्वांना घेऊन ताई आणि त्यांचे पती पिठापूर, श्री शेल्लम आणि पाताळगंगा या यात्रेसाठी गेल्या होत्या. पिठापूरच्या मंदिरात जोडीने सत्यनारायण केला.
माहेरच्या, सासरच्या, मित्रपरिवाराच्या आणि आप्तेष्टांच्या सुखी जीवनासाठी ताईंनी संकल्प केला, प्रार्थना केली. अनघा लक्ष्मीच्या मंदिरात सिद्धमंगल पूजा केली आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठावर श्रीपाद श्री वल्लभ चरित्राचे पारायणही केले आणि नंतर सर्व श्री शेल्लम येथे आले. ताईंची देवाप्रती असलेली श्रद्धा आणि भक्ती अफाट होती. ताईंच्या भक्तीने आणि श्रद्धेने परमेश्वराला देखील कधीकधी पाझर फुटायचा. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचितांचे, तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. संसारातील माया देवाला अर्पण करावी हीच थोरभक्ती माईंच्या जगण्यात होती. म्हणूनच श्री शेल्लम येथे देवदर्शन करीत असतानाच परमेश्वराच्या भेटीची आणि ताईंच्या आत्म्याची सांगड झाली आणि त्या भक्तीत तल्लीन असतानाच परमेश्वराने अलगत ताईच्या आत्म्याला आपल्यात समाविष्ट करून घेतले आणि मागे उरला तो फक्त ताईंचा देह. ताई गेल्या, आपल्या सर्वांच्या गर्दीतून गेल्या, आपल्या आनंदातून गेल्या, आपल्या उत्साहातून गेल्या, मायेतून गेल्या, आपल्या गालावरच्या हास्यातून गेल्या, नातवांच्या बोबड्या बोलातून गेल्या, सुनांच्या डोळ्यातल्या आईच्या मायेतून गेल्या, मुलांच्या काळजातल्या देवघरातून गेल्या आणि माहेरच्या अंगणातून जाऊन त्या विलीन झाल्या परमेश्वराच्या अंतरात्म्यात. ताईंचे जगणे धन्य झाले. आज जिथेही त्या असतील त्यांना सद्गती प्राप्त होऊन मोक्ष मिळावा हीच संपूर्ण दशपुते आणि बधान परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.